इयत्ता 8वी NMMSची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या या तासामध्ये स्वागत आहे. गेले काही दिवस झालं आपण Google Meetवरती अनेक विद्यार्थी घेतो आहोत आणि त्या विद्यार्थ्यांना थेटपणे Google Meetच्या सहाय्यानं वेगवेगळे विषय समजावून सांगतो आहोत. याचाच एक भाग म्हणून आज जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जे यूट्यूबवरती हा तास पाहतायत त्यांनी संपर्क साधला तर त्यांना सुद्धा यूट्यूबवरती न पाहता Google Meetवरती तास जॉईन करण्याची संधी मिळू शकते. आजचा आपला विषय आहे गणित आणि गणित विषयासाठी प्रकरण कोणतं घ्यायचं हे आपण नंतर PPT ओपन केल्यानंतर ठरवू. सध्या तरी मी PPT ओपन करतो आहे. जे जॉईन होणारे आहेत त्यांना मी जॉईन करून घेतलं. PPT ओपन मला करायची आहे. तोपर्यंत इकडं कोणी येतंय का ते मला एकदा पाहावं लागेल. इकडं आपल्याला जो पाहायचा मॅथ्स ऑल PYQ याचा अर्थ गणिताचे सर्व प्रश्न जे 2025-26च्या परीक्षेपूर्वी आलेले आहेत त्या सगळ्यांसाठी आपण काय करूयात, स्लाईड शो सुरू करावा लागतो आणि स्लाईड शो सुरू केल्यानंतर मला ते स्क्रीन तुमच्याशी शेअर करावं लागतं. आता मी ते स्क्रीन तुमच्याशी शेअर करणारच आहे. शेअरिंग माझं सुरू होतं आहे. दुसऱ्या कुणीही मध्ये शेअरिंग करण्याची गरज नाही. मी शेअर केलेलं आहे. स्क्रीन माझं दुसरं माझ्याकडे जे कॉम्प्युटरचे स्क्रीन आहेत समोर ठेवलेले वेगवेगळे त्यापैकी 2 नंबरचं स्क्रीन मी तुम्हाला दाखवलेलं आहे. फक्त कुणीतरी हो म्हणा की सर स्क्रीन दिसतंय असं जरी हो सांगितलं सर. किंवा मेसेज टाकला सर. तरी चालेल. हो सर. दिसतंय हो सर. ठीक आहे. आता तुम्ही जर इथं पाहिलं, वेळ वाया न घालवता मी सांगतो, हो सर. तुम्ही जर इथं पाहिलं तर तुम्हाला इथं हो मध्ये सर. अंगठा कोण दाखवतंय रे, ते अंगठे दाखवायचे कृपया बंद करा. हे डावीकडचे रुपणावर एक दिसतंय नाव, मार्कडे एक नाव दिसतंय. नका दाखवू ते अंगठे, कारण ते अंगठे मध्ये येतात. मंगेश म्हातारमारे असं एक नाव दिसतंय. अरे ते अंगठेमध्ये येतात रे, ते नका दाखवू. त्यांची आपल्याला काही गरज नाही. अंगठे नका सर. दाखवू. बोला. सर आहे का नाही, मी आजपासून जॉईन झाली, म्हणजे अच्छा. तुपे सरांनी मला आजपासून NMS घेतलंय. बर मग माझ्याकडे विज्ञानचं मराठीतून पुस्तक नाही आणि मॅथचं पण नाही. बर. मग मी परवापासून ही झालं मॅथचं पुस्तक हे आणून केलं तर नाही नाही, चालेल तू का? एक काम कर ना, तू आता जॉईनच राहा. तुला मी मराठीतून हा. पण प्रश्न दाखवणार आहे, इंग्रजीमधून पण हो दाखवणार सर. आहे आणि मी दोन्ही भाषांमध्ये बोलतो. त्यामुळे तुला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. नाही सर, तुम्ही विज्ञानची पुस्तक दिलेत ना, पण ती कसं झालं माझ्या पप्पांचं ही म्हणजे असं ही झालं ना, मग पप्पा नको म्हणत मी होते, काय पण म्हणतो, सर आता आपल्याला गणित घ्यायचं आहे आणि गणितात तुझ्याकडे जरी सेमीचं पुस्तक असेल तरी चालेल, मराठीचं असेल तरी चालेल, दोन्ही असतील तरी चालेल, काही अडचण नाही. हा सर चालेल, मी 2 मिनिटात गणितचं पुस्तक घेऊन येते. हो चालेल, घे आणि माईक बंद कर. ओके. विद्यार्थ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या लगेच आपल्याला समजल्या. पण विद्यार्थी मनमोकळेपणाने जरा बोलायला लागले आहेत, हीही काही कमतरता नाही, चांगली गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनी बोललं पाहिजे, तर त्यांच्या अडचणी आम्हाला पण समजतात. तुम्ही सुद्धा बाकीचे विद्यार्थी तुमच्या मनामध्ये ज्या शंका असतील त्या बोलत राहा, पण अधूनमधून डिस्टर्ब न करता बोला. आपलं चालू झालेलं आहे ते NMMS परीक्षा 2025-26साठी गणित हा विषय, आणि गणितामध्ये 7वीचे जे प्रश्न आलेले होते ते सुद्धा मी वेगळे काढलेले आहेत. ते तुम्ही आपण एक दिवशी 7वीची पुस्तकं आपल्याकडे ठेवूयात आणि मग ही सगळी उदाहरणं 7वीतली बघूयात. 23, 24, 24, 25 पर्यंतची सगळी सुसम षटकोनाच्या आंतरकोनाच्या मापांची बेरीज किती असते, प्रकरण 4 मध्ये 7वीच्या पुस्तकात हे उत्तर तुम्हाला सापडणार आहे. आपण 7वीचं आज नाही पाहत आहोत, त्यामुळं मी त्याबद्दल काही फार बोलत नाही. 8वीला आपल्याला सुरुवात करायची आहे. 8वीमध्ये सुद्धा परिमेय आणि अपरिमेय संख्या, रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स याबद्दल सुद्धा मी आज फारसं काही बोलणार नाही. त्याच्याबद्दलही आपण नंतर सविस्तरपणे बोलू, कारण मला तुम्हाला त्या रॅशनल इरॅशनलची जी काही माहिती आहे ती पाठीमागं माझ्याकडे जो फळा आहे त्या फळ्यावरती एकदा समजावून सांगावी लागेल किंवा मग स्क्रीनवरती समजावून सांगावी लागेल. नंतर आपण त्याच्याविषयी बोलूयात. आता इथं मात्र आपल्याला प्रकरण जे आहे दुसरं, पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल म्हणजे समांतर रेषा व छेदिका, ते सध्या तुम्ही उघडायचं आहे. त्या पुस्तकामध्ये असलेल्या महत्त्वाच्या संकल्पना, त्यांची नावं आपल्याला अगोदर समजावून घ्यायची आहेत आणि नंतर आपण प्रत्यक्षात प्रश्नांच्या दिशेने जाणार आहोत. त्यासाठी मी सुद्धा माझ्याकडे एक ऑफलाईन 8वीचं गणित पुस्तक मराठी माध्यमाचं पण ठेवलेलं आहे, सेमी माध्यमाचं पण ठेवलेलं आहे आणि त्यातल्या महत्त्वाच्या संकल्पना जर बघायचं झालं तर आपल्याला या कोणांची नावं माहिती पाहिजेत. ट्रान्सव्हर्सल हे आपल्याला माहीतच आहे ऑलरेडी. ट्रान्सव्हर्सल आपल्याला समजतं, छेदिका आपल्याला माहीत आहे, समांतर रेषा आपल्याला माहीत आहेत. त्यानंतर छेदिकेमुळे होणारे कोन
त्या कोनांमध्ये पहिला प्रकार आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि मग हे करस्पॉन्डिंग अँगल्स कुठं असतात नेमके ते आपल्याला नेमकं माहीत पाहिजे. संगत कोन, कारण इथं पहिलाच जो प्रश्न आलेला आहे 2018-19 मध्ये तो थेट त्याबद्दलच आहे. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोणांच्या किती जोड्या एकरूप असतात? When two parallel lines are intersected by a transversal, then how many pairs of corresponding angles are congruent? एकरूप जोड्या संगत कोणांच्या किती आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. अर्थात उत्तर तुम्हाला येतंय ते तुम्ही चॅटबॉक्समध्ये लिहा. 8 असं उत्तर काही जणांनी दिलेलं आहे. बघूया आपल्याला खरं उत्तर किती मिळतं. आता काहींनी 4 उत्तर टाकायला सुरुवात केलेली आहे. मग कसं काय? 8 वरून तुम्ही 4 वर आलात. आता थोड्या वेळानंतर जर मी आणखी थांबलो तर तुम्ही 2 सांगचाल उत्तर, आणि 2 8 सांगून झाले की पुन्हा म्हणणार 1 आहे. सर 6 6चा सर पर्याय 4 दिलेलाच नाही. 6चा पर्याय दिलेलाच नाही. 8 ठीक आहे, उत्तर काय ते आपण बघूयात. एकदा पुस्तकात या, मग मी तुम्हाला सांगतो. पुस्तकात या अगोदर. पुस्तकात आल्याशिवाय मी सांगणार नाही. पान नंबर 10 वरती या. मी स्वतः तुम्हाला पुस्तक ओपन करून दाखवतो. माझ्याकडे पुस्तकं आहे, ते तुम्हाला माहिती आहे. आपल्याकडं सगळ्या गोष्टी ज्या ज्या आवश्यक आहेत तासांसाठी त्या आपण ऑलरेडी घेऊन ठेवलेल्या आहेत. डिजिटल सर वर्क हां बोल. सर तुम्ही दिसत नाही मला. मी कशाला दिसायला पाहिजे? त्यावर नाही दिसलो तरी चालेल. तुला ती पीपीटी दिसणं गरजेचं आहे. कोणती? जी मी शेअर केलेली आहे, किंवा आत्ता मी तुमच्यासमोर 8वीचं गणिताचं पुस्तक ओपन करतो आहे, ते तुम्हाला दिसणं गरजेचं आहे. मी नाही दिसलो तर काही हरकत नाही. सर तीच दिसत नाही पुस्तक. मग आता काय करायचं त्याला? अशी अडचण अनेक जणांना येते. आता बाकीच्यांना दिसतंय का रे सगळ्यांना? सर मला बी नाही दिसत आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणजे याचा अर्थ मोबाईल दुसऱ्या कुठल्या तरी स्क्रीनला तुम्ही हा सर दिसतंय. दुसऱ्या कुठल्या तरी स्क्रीनला तुम्ही नक्कीच हे केलेलं दिसतंय, पिन केलेलं दिसतंय. त्यामुळे तसं होत असावं असं मला वाटतंय. ठीक आहे, आज माझ्याकडचा तोही ऑप्शन मला दिसत नाही की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला कंट्रोल करत होतो, तुमचा आवाज मला बंद करता यायचा. आज मात्र तो ऑप्शन माझ्याकडेही दिसत नाही. काय होतं नेमकं टेक्नॉलॉजीमध्ये ते मलाही काय सांगता येणार नाही, परंतु बघू, मी नंतर तो शोधेल. आता सध्या आपण इथं येऊयात. तुम्हाला 10 नंबर पान मला जे दाखवायचं आहे त्या ठिकाणी मी आलो. इथं तुम्हाला जे दिसत आहेत भाग, त्याच्यामध्ये ए त्याच्याबरोबर ई अशी जी जोडी आहे त्याला आपण संगत कोण असं म्हणतो. त्याचबरोबर बी आणि एफ ही संगत कोणांची जोडी आहे. पुस्तक आणखी तुम्हाला झूम करून दाखवतो. ज्यांना दिसत नाही त्यांनी पुस्तकात पहा. पुस्तकच दाखवतोय मी, काही अडचण नाही. आणि जे विद्यार्थ्यांना दिसत नाही त्यांनी एकदा गुगल मीटचा जो नवीन व्हर्जन आहे तो घ्या, किंवा मग एकदा गुगल मीट लिव्ह करा आणि पुन्हा गुगल मीटमध्ये या. मोबाईल आडवा धरा आणि त्याच्यामध्ये मग मी प्रेझेंट केलेलं पहा. प्रेझेंट जे मी केलेलं आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल. हां बोल. सर माझ्याकडे ना सेमीचं पुस्तक आहे, माझ्याकडे मराठीचं नाही आहे. नसू दे, मी जे शब्द बोलतो आहे त्यापैकी करस्पॉन्डिंग अँगल हा शब्द तुला सापडलेला असावा त्याच्यामध्ये, पेज नंबर 10 अगदी वरतीच येस आहे. सर. आणि मी इथं पण दाखवतोय. नसेल तरी मी इथं दाखवतो. त्याच्यामध्ये अँगल ए, अँगल ई, दोज आर द करस्पॉन्डिंग अँगल्स. ए अँड ई, येस सर. angle A and angle E is one pair of corresponding angle. In the same manner, angle B and angle F is another pair of corresponding angle. Angle D and angle H, this pair is also corresponding pair. And angle C and angle G, this pair is also corresponding angle. Means there are 4 pairs. किती जोड्या आहेत? 4 जोड्या आहेत. अँगल किती होते? सगळे मिळून 8 अँगल होते. आणि या 8 अँगलमध्ये आपल्याला 4 जोड्या मिळत आहेत. म्हणजे आपल्याला जे उत्तर पाहिजे होतं ते इथं मिळालेलं आहे. पर्याय क्रमांक 2, 4 म्हणून. संगत कोणांच्या किती जोड्या असं म्हणलेलं आहे. हां, हे तुम्ही विसरता बरं का. तुम्ही संगत कोण किती असं जर डोक्यात आणलं तर तुम्हाला ते कळणारच नाही. किती जोड्या असं म्हणलेलं आहे, आणि किती जोड्या म्हणल्यामुळं आपोआपच तुम्हाला पेयर्स काढायचे आहेत. म्हणजे आपण जशी तिकडे मागाशी पेयर बघितली होती, मी इथं मुद्दाम आकृती काढून दाखवतो. ए आणि इथं एक नाव दिलेलं होतं. म्हणजे इथं ए बी सी डी ई एफ जी आणि एच. इथं ए आणि ई ही कशी पेयर आहे?
करस्पॉन्डिंग अँगलची पेअर आहे. तसंच बी आणि एफ. विद्यार्थी जॉईन होत आहेत, त्यांना जॉईन करून घेतो मी. इकडं मला आवाज वाजला की तिकडे जाऊन बघावं लागतं. कळलेलं असावं असं मला वाटतंय नक्कीच. सी अँड जी आणि आणखी एक आहे डी अँड एच. 1, 2, 3 आणि 4 अशा आपल्याला 4 पेअर मिळतात, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढच्या प्रश्नामध्ये थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. तत्पूर्वी आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागणार आहेत. इंग्रजीमध्ये मी प्रश्न जरा छोट्याच फॉन्टमध्ये लिहिलेला आहे. मराठीमध्ये तोच प्रश्न मोठ्या फॉन्टमध्ये लिहिलेला आहे. सोबतच्या आकृतीत रेषा P समांतर रेषा Q, तोच शब्द वरती लिहिलेला आहे. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन P पॅरलल टू लाईन Q अँड लाईन L इज पॅरलल टू लाईन M. नावं दिलेली आहेत ती एकदा पाहून घ्या. लाईन P इथं दिसते, इथं लाईन Q आहे एकमेकांना पॅरलल, इथं लाईन L आणि इथं लाईन M एकमेकांना पॅरलल. अशा पॅरलल लाईन्समुळे तयार झालेले. ठीक आहे, काढूया उत्तर आपण. ते किरण आत्ता कोण जॉईन झालेला आहे, अंगठे दाखवू नको तिथं गुगल मीटवरती, कारण ते अंगठे मध्ये येतात आणि माझ्या एक्सप्लेनेशनमध्ये ते त्रासदायक होऊ शकतात. किंवा नंतर हे रेकॉर्डिंग जेव्हा काही मुलं यूट्यूबवर पाहणार आहेत तेव्हा त्यांना सुद्धा ते मध्ये येणारे अंगठे त्रास देऊ शकतात. मध्ये काही नको डिस्टर्ब. तुम्हाला वाटतंय ना हे चांगलं, तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्ही शेवटी, तासांच्या शेवटी बोलू शकता. तुम्हाला बोलण्याची दररोज संधी मिळते. झालेला तास तुम्हाला कसा वाटला ते तुम्हाला शेवटी सांगायचं असतं. याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. पैकी ही जी माहिती दिलेली आहे ती आधी समजून घ्या. पॅरलल लाईन्स आहेत पी क्यू. एल आणि एम सुद्धा एकमेकांना पॅरलल आहेत. तिथं काही अँगल दिलेले आहेत आणि त्यांनी ए आणि बीचं माप काढायला सांगितलेलं आहे. एचं किती आणि बीचं किती. त्याला काही पर्याय दिलेले आहेत. असू दे, आपले सोडवावं लागेल. सोडवण्यासाठी मी पुढचं पान घेतलेलं आहे. त्यासाठी इथं 37x-7 असा एक अँगल दिलेला आहे, हा इथला. आणि इथला अँगल दिलेला आहे 31x+11. आणि अशा वेळेला आपल्याकडं काय पर्याय आहे, तर आपल्याला काही कोण एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत का ते शोधत जावं लागेल. आता बघा तुम्ही, हा जो अँगल आहे, मी इथं काही लाल पेनने खुणा करतो आहे, तेवढाच हा अँगल असणार आहे. कारण काय? त्याचं कारण मी इथं उजवीकडे लिहितो, अपोजिट पेयर. नसेल कळलं तर काही मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी विरुद्ध कोणांची ती जोडी आहे. आणि आपल्याला माहिती आहे विरुद्ध कोणांची जोडी एकरूप असते. म्हणजे हा कोण जेवढा आहे 37x-7 तेवढाच हा असणार आहे. आणि आता तुम्ही पुन्हा जर बघितलं तर हा जो काही चौकोन तयार झाला होता इथला एक, हा चौकोन कसा आहे? हा चौकोन आहे समांतरभुज. त्यालाच आपण पॅरलेलोग्राम असं इंग्रजीमध्ये म्हणतो. हा पॅरलेलोग्राम आहे आणि त्याच्या पॅरलेलोग्राममध्ये पुन्हा आणखी एक नियम आहे किंवा त्याचा गुणधर्म आहे. पॅरलेलोग्रामच्या नियमानुसार सम्मुख कोन एकरूप असतात. आता सम्मुख नाही कळलं तर साधं मराठीत लिहितो, समोरासमोरचे कोन. सम्मुख म्हणजे कोण? समोरासमोरचे कोन, ते एकरूप आहेत. म्हणजेच हा अँगल जेवढा आहे तेवढाच हा अँगल आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला इथं 37x-7 इज इक्वल टू 31x+11. हे जर आपण सोडवलं, हे सोडवल्यानंतर आपल्याला एक्सची किंमत मिळणार आहे आणि एक्सची किंमत मिळाल्यानंतर आपण मग बाकीचे अँगल काढणार आहोत, ए आणि बी. योग्य पद्धतीनं मी तुम्हाला उत्तर काढून दाखवणार आहे. कॅल्क्युलेशन जे आहे ते समजावून सांगत बसण्याची गरज नसते, कारण तुम्ही 8वीचे NMMSचे विद्यार्थी आहात. तुम्हाला डावीकडं काय न्यायचं, उजवीकडं काय न्यायचं हे सगळं समजतं. वजाबाकी सुद्धा येते, भागाकार सुद्धा येतो, असं मी गृहीत धरलेलं आहे. आणि यावरून आपण एक्सची किंमत 3 काढलेली आहे. मग जर एक्सची किंमत 3 असली तर आपल्याला किमान हा इथला अँगल तो तरी काढता येईल. हा अँगल सुद्धा आपल्याला काढता येईल, तो समानच आहे. तो अँगल होता 31x+11. याची किंमत किती येणार आहे? 31 × 3 + 11. याची किंमत येणार आहे 93 + 11. म्हणजे याची किंमत 104 आलेली आहे. आता हे 104 आलं की अनेकांना वाटतं अरे वा, बरं झालं सापडलं 104 उत्तर. पण ते 104 इथं पण दिसतंय, इथं पण दिसतंय. पर्याय 1 पण आहे, पर्याय 3 पण आहे. पण तो अँगल विचारलेलाच नाही. त्यांनी विचारलंय अँगल ए किती असेल आणि बी किती असेल. मग आता बघू आपण,
हा किती मिळाला आपल्याला 104. मग हा जर 104 असला तर बी, नवीन माहिती इकडे उजवीकडे लिहितोय मी, बी अँगल आणि 104 अँगल यांची बेरीज 180 असणार आहे, कारण ते आहेत आपल्या मगाच्या पुस्तकात आलेले इंटेरियर अँगल्स म्हणजेच आंतरकोन. इंटेरियर अँगल्स म्हणजेच ते आंतरकोन आहेत. याच्यावरून जर आपण बी ची व्हॅल्यू काढली तर ती 180 वजा 104 म्हणजे बी ची व्हॅल्यू येते 76 डिग्री. मग जर बी ची व्हॅल्यू 76 डिग्री असते तर मगाच्या प्रमाणे जर आपण पुन्हा इकडे गेलो तर जेवढा बी आहे तेवढा त्याच्या अपोजिटचा अँगल असणार आहे आणि तेवढाच ए असणार आहे, कारण तो त्याचा अपोजिट पुन्हा आहे. म्हणजे ए सुद्धा किती असणार आहे, 76च असणार आहे. म्हणजे ज्यांनी ज्यांनी डोक्यामध्ये आणलं होतं की ऑप्शन नंबर 2 पर्याय क्रमांक 2 76 डिग्री अँड 76 डिग्री ते बरोबर आहे. प्रश्न कळला का? पहा, कुठल्या कुठं फिरत फिरत आपल्याला यावं लागलं. त्यानंतर आपल्याला किती गुणधर्म वापरावे लागले. एकाच प्रश्नामध्ये आपल्याला अपोजिट पेयर, त्यानंतर पुन्हा पॅरलेलोग्राम म्हणजे समांतर भुज चौकोनाचं गुणधर्म वापरावा लागला, आंतरकोणाचा गुणधर्म वापरावा लागला. असं वेगवेगळ्या गुणधर्मांना एकत्रित करून सोडवण्याचे काही प्रश्न दिलेले असतात. अर्थात हे मी तुम्हाला जरा समजून सांगितलं, थोडं समजून सांगितलं म्हणून तुम्हाला थोडा वेळ लागला. आता तुम्ही अशा पद्धतीनं स्वतः जर फास्टमध्ये सोडवलं तर नक्कीच हे 1 मिनिटाच्या आतमध्ये सुटतं. मात्र त्यासाठी फटाफट आपल्या डोक्यामध्ये कल्पना आल्या पाहिजेत आणि त्या फटाफट कल्पना पुढं येण्यासाठी, गुणधर्म लक्षात येण्यासाठी सरावाची गरज आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या चौकोनांचे गुणधर्म, त्यांच्या बाजूंचे गुणधर्म, त्यांच्या समोरासमोरच्या कोणांचे गुणधर्म वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. 19-20चा हा प्रश्न झाला. त्यानंतर 2020-21 मध्ये आलेला प्रश्न याच प्रकरणावरचा आपण पाहतोय आणि या प्रकरणावरती आलेला प्रश्न अवघड काही, त्यामुळे ते सोडवताना जरा विचार करावा लागतो. NMMSचे तुम्हाला मिळणारे 48,000 रुपये सहजासहजी दिले जात नाहीत. ज्यांना थोडंसं उशिरा समजेल त्यांनी यूट्यूबवर जाऊन पुन्हा एकदा हाच व्हिडिओ, हेच उदाहरण 2दा पहा. तिथं तुम्हाला किती वेळा ते पाहता येऊ शकतं, काही अडचण नाही. एक्सप्लेनेशन मी माझ्या पद्धतीनं दिलेलं आहे. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या आंतरकोनांच्या एका जोडीतील कोणाचे माप 2x आहे आणि दुसऱ्या कोणाचं माप 3x आहे, तर त्या कोणांची मापे कोणती, असा प्रश्न आहे. इथं आपल्याला शब्द कुठला आलेला आहे, आंतरकोनांची जोडी. आणि आपला आंतरकोना जोडीचा गुणधर्म माहिती आहे, सांगताय का कोणी गुणधर्म? आंतरकोनांच्या जोडीचा गुणधर्म, प्रॉपर्टी और कॅरेक्टरिस्टिक ऑफ इंटेरियर अँगल्स. नसेल तर मी पुन्हा पुस्तकात सांगतो कुठे येते, कारण तुम्हाला पुस्तकात दाखवावं लागेल ना. मी पुस्तक त्यासाठी तर ठेवलेलं आहे. पुस्तकात सर मी सांगू का? हा सांग, सांगू का? सांग जाधव, सांग. रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या आंतरकोनांच्या प्रत्येक जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. पान नंबर 10 वरती. सेमी इंग्लिशच्या पुस्तकातलं कोणीतरी वाचून दाखवा बरं मग, पान नंबर 10 वरती हेच वाक्य. सेमी इंग्लिशच्या पुस्तकामधलं वाचून दाखवा कोणीतरी. माईक चालू करा. हा सांग, वाच. समृद्धी, सर मी वाचू का? हा वाच. Each pair of interior angles formed by two parallel lines and their transversal in of supplementary angles. सप्लिमेंटरी असा शब्द आहे आणि तिकडे शब्द होता पूरक कोन. आणि मी इथं मुद्दाम ते थोडंसं लिहितो कारण आपल्याला काही शब्दांचे काही प्रकार माहिती असणं गरजेचं आहे. पूरक कोन, सप्लिमेंटरी शब्द पूर्ण मी बऱ्याच वेळा लिहित नाही. अशा वेळेला त्या 2 कोणांच्या मापांची बेरीज जर केली तर ती किती असते, 180 असते. सप्लिमेंटरीचा अर्थ, पूरक कोणांचा अर्थ आहे दोघांची बेरीज 180. मग आपण जर इथं बेरीज केली 2x + 3x, ती येणार आहे 180 आणि म्हणजेच 5x बरोबर 180. कॅल्क्युलेशन मी थोडं फास्ट करतो, तुम्हाला तेवढं फास्ट पुढं करता यावं अशी माझी अपेक्षा आहे. म्हणजे 5 त्रिक 15 आणि 5 सक 30 म्हणजे x ची किंमत 36 आलेली आहे. बऱ्याच वेळेला विद्यार्थी काय करतात की हे 36 पाहतात आणि गडबड करतात. गडबड करायची नाही. का करायची नाही? कारण होतं काय की विद्यार्थ्याला वाटतं की 36 आले, मग हा पर्याय दिसतोय की 36चा इथं, ते लिहून टाकू आपण. तसं नाही, ते चुकीचं असतं. का? सर ऑप्शन नंबर 1. त्यांनी 2x विचारलेला आहे आणि 3x विचारलेला आहे. मग 36च्या जर दुप्पट केलं आपण तर 72 मिळणार आहे
आणि 36च्या तिप्पट केलं तर 108 मिळणार आहे. 72 अँड 108 असा पर्याय या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आहे आणि तो बरोबर आहे. कळलं का उदाहरण? म्हणजे इथं पुन्हा आपल्याला प्रॉपर्टी माहिती पाहिजे, आंतरकोनांच्या जोडीची, पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स. सच ए पेअर इज सप्लिमेंटरी. आंतरकोनांच्या जोडीच्या मापांची बेरीज 180 असते. हे आपल्याला माहिती असावं तरच हे उत्तर निघू शकतं. म्हणजे गणितामध्ये आता पहा तुम्ही, आपण आत्तापर्यंत जे जे काही तास घेतले, इतिहासाचा तास घेतला होता, विज्ञानाचा तास घेतला होता, आपले बौद्धिक क्षमता चाचणीचे तास आपले झालेले आहेत बरेचसे. तुमचं एक लक्षात आलं असेल की गणितामध्ये मात्र आपल्याला सोडवून उत्तर काढायची असतात. बघा फरक. आणि इतर विषयांमध्ये मात्र तुम्हाला थेटपणे वाक्याच्या रूपामध्ये पुस्तकात उत्तरं सापडतात. विज्ञानमध्ये सुद्धा बरीचशी उत्तरं थेट वाक्याच्या रूपात सापडली. इतिहासामध्ये तर बोलायलाच नको, जे डायरेक्ट मिळते. भूगोलमध्ये पण डायरेक्ट वाक्य असतात. नागरिकशास्त्रामध्ये डायरेक्ट वाक्य असतात. गणितामध्ये मात्र आपल्याला सोडवावं लागतं. म्हणून हे जरी 20 प्रश्न दिसत असतील तरी हे प्रश्न आपले 30 मिनिटं नक्की खातात. कारण ज्यांना खरंच येतंय ते विद्यार्थी सोडवून उत्तरं काढणार आहेत. त्यामुळं विज्ञान आणि इतिहास भूगोलचा जो वेळ तुम्ही वाचवणार आहात तो गणितासाठी इकडं उपयोगाला आणायचा आहे. 2020-21 तुमची काही शंका असेल तर एकदा विचारून घ्या. मध्ये 21-22ला प्रश्न आलेला नाही या प्रकरणावरती. शंका असेल तर विचारून घ्या, मी पुढं चाललेलो आहे. शंका नाही म्हणून तरी सांगा, म्हणजे मला पुढं माहिती सांगता येईल. नाही सर. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 71 2022-23 मध्ये आलेला आहे. मी तुमच्यावर सोपवतो, हा प्रश्न वाचा आणि याचं उत्तर पर्यायामध्ये लिहा. बघूयात कोणाचं काय येते उत्तर. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मी वाचून दाखवतो प्रश्न. छोट्या अक्षरात आहे. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन एन इंटरसेक्ट्स लाईन एल अँड एम in two distinct points. Find the ratio of the interior alternate angles using the given information. Interior alternate angles. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 मध्ये जर उत्तर काढायचं म्हणलं तर इथं 8 पण कुठं दिसत नाही आणि 11 पण कुठं दिसत नाही. असं काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येऊ शकतं. असं मनामध्ये येऊ शकतं, म्हणून म्हणतोय मी एक्सप्लेनेशनची आवश्यकता आहे. उत्तर जर काढायचं म्हटलं तर तुम्ही असं उत्तर काढू शकता. पहा, मी उत्तर तुम्हाला 2 काढून देणार आहे, पण त्या 2 पैकी तुम्ही म्हणाल की हे उत्तर त्याच्यामध्ये नाही. हा 70 अँगल आहे म्हणून त्याचा अपोजिट अँगल हा सुद्धा किती असणार आहे? 70च. हा 100 आहे, 100 आहे, त्याचा अपोजिट हा सुद्धा 100च असणार आहे. इथं जर आपण रेशो घेतला तर तो रेशो 70:100 असा येणार आहे, कारण सांगितलं होतं इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. इंटेरियर अपोजिट अँगल्स म्हणजेच आंतरविक्रम कोणांच्या मापांचे गुणोत्तर विचारलेलं होतं. 70ला 100 म्हणजे हेच जर लिहायचं झालं तर 7ला 10 आलं असतं, पण अख्ख्या 4ही पर्यायामध्ये 7ला 10 कुठं दिलेलं नाही, कारण हे उत्तर सरळ निघत होतं. बरोबरच उत्तर आहे, हे चुकीचं नाही, पण हे सरळ निघतंय म्हणून हा पर्याय दिलेला नाही. म्हणून काय केलंय त्यांनी, दुसऱ्या पर्यायानुसार, मी आता कलर बदलून देतो, दुसरा पर्याय मला लिहायचा आहे. दुसऱ्या पर्यायानुसार जर तुम्ही बघितलं असतं तर हा जो अँगल शिल्लक राहिला आहे हा 70 आहे, म्हणजे हा किती असता? 110 आला असता. आणि हा जर 110 आहे, इथं 100 आहे, म्हणजे हा अँगल त्याच्याच रेषीय जोडीतला आहे, लिनियर पेअर आपण त्याला म्हणतो, तो आला असता 80. आणि म्हणून दुसरी जर आपण जोडी घेतली तर 80ला 110, आणि हे जर आपण आणखी पुढे भाग लावून 10चा लिहिलं तर 8ला 11. हे उत्तर बरोबर आलेलं आहे, पर्याय क्रमांक 1. कोणाकोणाच्या डोक्यामध्ये हे आलं होतं त्यांनी हँड रेज करा. बरेच विद्यार्थी गुल्हाने, ठाकरे आणि कुणी कुणी अजून हात वरती केलेत. रूपनवर, शेलार, रूपनवर, कड अशी बरीचशी नावं दिसत आहेत. वाखारे. ठीक आहे, ओके. सगळ्यांनी अशा पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्या की आपल्याला पुन्हा एकदा मी सांगतो की सरळ उत्तर मिळणारी प्रश्न विचारले जात नाहीत.
कारण त्यांना निवडायचे आहेत हुशार विद्यार्थी. मग ते कुठंतरी अशा प्रकारचे अवघड प्रश्न 100% विचारतात. म्हणून 7:10 हे उत्तर जरी बरोबर असलं तरी 8:11 हे दुसरं उत्तर मात्र आपल्याला काढावं लागलं. पुढचा प्रश्न 22-23च्या नंतर 23-24 मध्ये. ओके, प्रश्न वाचा आणि हाच प्रश्न एकदा मराठीवाल्यांनी वाचून घेतल्यानंतर तो इंग्रजीवाल्यांसाठी सुद्धा आहे बरं का, त्यांनी तो नंतर वाचा. 2 स्टेटमेंट्स आर गिवन. ठीक आहे, मराठीत घेऊयात कारण मराठीवाले विद्यार्थी जास्त आहेत. सेमीच्या विद्यार्थ्यांना माझी पुन्हा एकदा सूचना आहे की सेमीचं पुस्तक पण आपल्याकडे असू द्या, मराठीचं असू द्या, आणि दोन्ही भाषांमध्ये ही संकल्पना समजून घ्या. संकल्पना समजणं महत्त्वाचं आहे. एकदा संकल्पना समजली की आपण उत्तरं छानपैकी देऊ शकतो. शेजारील आकृतीच्या आधारे खालील 2 विधाने दिली आहेत. त्या विधानातील पर्यायातील कोणता पर्याय योग्य ठरेल ते सांगा. पहिलं सांगितलेलं आहे विधान 1, PMN. सापडला का PMN? मी त्याला खून करतो इथं एक फुलीची. PMN इथं एक फुली मारलेली आहे. कलर पुन्हा बदलून घेतो कारण त्या कलरने लिहिलं तर विद्यार्थ्यांना आकृतीमधला फरक समजत नाही. हे फुली मारलेला PMN. अजून कोण आलं परत जॉईन व्हायला इतक्या उशिरानं? PMN हा एक अँगल त्यांनी सांगितला आहे आणि RNM कुठं आहे? RNM म्हणजे हा इथला अँगल. त्यांचं काय म्हणलंय त्यांनी? रेषीय जोडीतील कोणांची जोडी आहे का नाही आपण विचार करू नंतर. दुसरं AMQ म्हणजे हा इथला AMQ. पुन्हा कलर बदलतो त्यासाठी हा कलर मी घेतलेला आहे. हा AMQ आणि BNS म्हणजे हा खालचा कोण दिलेला आहे पहा. मग आता त्यांनी तर सांगितलं हे संगत कोणांची जोडी आहे. मग तुम्हाला विधान 1 विधान 2 आता इथं आपल्याला अगोदर ठरवायचं आहे की विधान 1 बरोबर आहे का चूक आहे, विधान 2 बरोबर आहे का चूक आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही बोला, नंतर मी माझं म्हणणं सांगतो. सर ऑप्शन नंबर 4. ऑप्शन विचारलेला नाही, मी काय विचारलंय की तुम्हाला पहिलं विधान बरोबर वाटते का चूक वाटते? चूक वाटते सर. हा, कारण ते रेषीय सर, जोडीतील चूक. कोण नाहीत. तर मग ते कोण? थांबा ना, ते चूक आहे मान्य मला. मग ते रेषीय जोडीतील कोण नाहीत, मग ते कोणत्या प्रकारचे कोण आहेत हा शब्द आपल्याला जर बदलायचा असता तर आपण काय बदलला असता? योग्य शब्द काय लिहिला असता? सर संगत कोण? PMN आणि आंतरकोणार्तन. त्याला आपण इंटेरियर अँगल्स असं म्हणतो. म्हणजे आंतरकोनांची ती जोडी आहे. म्हणजे हे रेषीय जोडीतील लिहिलेलं हे विधान चुकलं. आता दुसऱ्या विधानात येऊया आपण. संगत कोण जर घ्यायचा असता आपल्याला AMQचा तो इथं आला असता. MNS म्हणून इथं आला असता ना, तो इथं नसता खाली आला. म्हणजे हे दुसरं विधान सुद्धा चुकीचं आहे आणि म्हणून ऑप्शन नंबर 4 दोन्ही विधाने चूक आहेत. आता हे कधी उत्तर काढता येऊ शकतं? यासाठी तुम्हाला संगत कोणांची म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगलची कन्सेप्ट क्लिअर माहिती पाहिजे, बरोबर, आणि त्याचबरोबर रेषीय जोडीतल्या कोणांची कन्सेप्ट माहीत पाहिजे. तेव्हा तुम्हाला समजेल की हे रेषीय जोडीतले नसून आंतरकोण आहेत आणि म्हणून तुम्हाला मग ही उत्तरं दिलेली विधानं चुकीची आहेत हे समजेल. म्हणजे एकाच प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला त्या प्रकरणातल्या 2-3 कन्सेप्ट क्लिअर कट माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे गणितामधल्या सगळ्या कन्सेप्ट जर आपल्या क्लिअर माहिती असतील तर आणि तरच आपण योग्य पद्धतीनं उत्तर काढू शकतो. अन्यथा अनेक विद्यार्थी मग ढगात गोळ्या मारतात, म्हणजे पर्याय क्रमांक त्यांच्या मनाला जो वाटेल त्याला ते खून करतात. कळलं का? याप्रमाणे तुम्हाला बारकाईने अभ्यास करायचा आहे. तर पुढचा प्रश्न 22-23चा आणखी एक, हा तोच इंग्रजीमध्ये होता. PMN and RNM is the pair of linear angles. This pair is not linear angle. This is pair of interior angle. And AMQ and BNS, AMQ is here, BNS is here, is a pair of corresponding angle. This is incorrect. This is wrong. Because for the angle AMQ, this angle MNS is the corresponding angle.
Therefore, both the statements are wrong. Option number 4 is correct. 2024-25 मागच्या वर्षी झालेला हा पेपर डिसेंबर महिन्यामध्ये 22 डिसेंबरला झालेला आणि तो आता आपल्याला इथं प्रश्न आलेला आहे. कोणता अँगल विचारलाय बरं त्यांनी? सोबतच्या आकृतीत रेषा ए बी समांतर रेषा, या दोन रेषा एकमेकांना समांतर दिलेल्या आहेत. अशा वेळेला तुम्हाला इथं विचारलेला अँगल आहे बी डी सी किंवा डी सी बी, म्हणजे तुम्हाला या अँगलचं उत्तर काढायचं आहे. मी तिथं प्रश्नचिन्ह देऊन ठेवलेलं आहे. आता त्या 50चा ते 110चा त्या डी सी बी बरोबर काय संबंध आहे, तो संबंध आपल्याला शोधायचा आहे आणि उत्तर काढायचं आहे. काही डोकं चालते का पहा. नसेल चालत तर तसं सांगा, मी तुम्हाला याचं उत्तर समजावून सांगणार आहे. अर्थात मी जी उत्तर तुम्हाला येत नाहीत ती सगळी समजावून सांगतोच, काही अडचण नाही. करू का सुरुवात? कोणाचाच काही आवाज नाही. हॅलो, सांगा सांगू का? सांगा सर. ठीक आहे, मीच सांगतो ऐका. आता इथं आपल्याला थोडं कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना करावी लागते. रचना काय करावी लागते? तर हा बी पासून सी पर्यंत आलेला जो रेषाखंड आहे तो आणखी असा पुढं वाढवून न्यावा लागतो वरपर्यंत. असं का करायचं? कारण आपल्याला माहिती आहे की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या आंतरकोनांची जोडी, त्यांची बेरीज 180 असते वगैरे. ते जे आपले काही आहेत ना गुणधर्म, ते आपण वापरणार आहोत. करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असतात तेही आपण वापरणार आहोत. आणि त्याचा जर आपण विचार केला तर इथं तुम्ही मला सुरुवातीला डी ई सी याचं माप किती असेल सांगू शकता का? विचार करा बरं थोडासा. डी ई सीचं माप किती असेल? आपण बीसी रेषा पुढे वाढवलेली आहे. आता ॲक्च्युली हा ई पॉईंट पुढं आहे, सोडू देऊ आपण त्याला. इथं आपण एक नवीन नाव घेऊ, इथं पी म्हणू, म्हणजे डी पी सी याचं आपल्याला अगोदर उत्तर काढायचं आहे. ते उत्तर काढलं की आपल्याला बऱ्यापैकी फायदा होणार आहे. सांगतोय कुणी? नाही सांगत आहे? मलाच सांगावं लागेल असं दिसतंय. एकंदरीत आवाज सगळ्यांचे बंद झालेले आहेत. का झाले त्याचं कारणही मी सांगतो की, कारण बऱ्यापैकी विद्यार्थी स्वतः आता संकल्पना समजून न घेताच उत्तरं काढण्याचा प्रयत्न करतात. इथं तुम्हाला थोडं वेगळ्या पद्धतीने समजावून सांगतो, मग तुमच्या लक्षात येईल. ही आपली एक रेषा, ही दुसरी रेषा. बघा इथं एक रेषा दिलेली आहे अशी. हा अँगल 110 आहे. हा किती असेल बरं मग आपोआपच? 110. म्हणजे हा जो दुसरा उलटा अँगल इथला एक आहे की नाही असा इथला, तो 110 असणार आहे. कशामुळं? कारण क्यू बी पी आणि बी पी ई ही जोडी कशी तयार झाली? अल्टरनेट अँगल्स म्हणजे व्युत्क्रम कोनांची जोडी तयार झाली. अर्थात हे अल्टरनेट कसे आहेत? अपोजिट असतात, ते अल्टरनेट आहेत. ठीक आहे. मग हा जर 110 असेल, बघा किती संकल्पना आपण वापरतो. एक तर व्युत्क्रम कोनाची जोडी आपण वापरली, पहिली संकल्पना. म्हणून आपल्याला अँगल डी पी ई हा 110 मिळाला. आता या 110च्या लिनियर पेअरमध्ये हा आहे का? मग जर लिनियर पेअरमध्ये तो असला तर त्याचं माप किती असणार आहे मग आपोआपच? 70. कारण दोघांची बेरीज किती व्हायला पाहिजे? 180. म्हणजे आपण दुसरी संकल्पना कुठली वापरली इथं? लिनियर पेअर म्हणजे रेषीय जोडी, ही दुसरी संकल्पना वापरली. बघा एकाच प्रश्नामध्ये आपल्याला अल्टरनेट अँगल व्युत्क्रम कोनाची संकल्पना वापरावी लागली, तेव्हा हे 110 मिळालं. त्या 110च्या बरोबरीनं हा लिनियर पेअरमध्ये होता रेषीय जोडीतला, म्हणून तो 70 मिळाला. आणखी एक संकल्पना आपण वापरणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला आकृती पुन्हा एकदा काढून दाखवणार आहे. ती आकृती या पद्धतीची असेल. आता हा जो अँगल आहे इथला बाहेरचा, बघा मी तिथलीच आकृती काढली. हा अँगल 50 आणि हा अँगल 70. मग इथं आपल्याला आणखी एक संकल्पना वापरायची आहे. एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल, म्हणजेच मराठीमध्ये तुम्ही त्याला बाह्य कोन असं म्हणत होतात. बरं मला सांगा बरं, मग या बाह्य कोनाच्या मापाबद्दलचं एक प्रमेय आपल्याला झालेलं आहे किंवा होईल पुढं.
ते काय सांगतं? संपूर्णपणे एकाच प्रश्नामध्ये 3 संकल्पना आलेल्या आहेत. अल्टरनेट अँगल, व्युत्क्रम कोन आला, रेषीय जोडी लिनियर पेअर आली आणि त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं प्रमेय म्हणजे एक्सटेरियल अँगलचं पण इथं वापरावं लागतं, तर उत्तर निघतं. थेटपणे उत्तरं निघत नाहीत. नसेल माहिती तर मी सांगतो की ज्या वेळेला तुम्हाला अशा पद्धतीने एखादा ट्रँगल दिलेला आहे, त्याचा हा बाह्य कोन आहे, या बाह्य कोनाचं माप त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतकं असतं. म्हणजे आपण असं म्हणूयात झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय. हा झेडचं माप किती असणार आहे? एक्स अधिक वायच्या बेरजे एवढं असेल. मी परत वाक्य सांगतो. बाह्य कोनाचे माप, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप त्याच्या दूरस्थ म्हणजे दूरच्या, आता हा जवळचा आहे, हा नाही घ्यायचा आपल्याला, दूरस्थ आंतरकोनांच्या मापांचे बेरजे एवढं असतं. म्हणून झेड बरोबर एक्स अधिक वाय. इथं पण तसं झालेलं आहे. हा जो अँगल आहे, कोणता अँगल? आपल्याला गरज असलेला अँगल होता DCB. त्याचं जर तुम्हाला माप काढायचं म्हणलं तर तो आहे बाह्य कोन. कोणत्या त्रिकोणाचा? DCPचा तो बाह्य कोन आहे. आणि म्हणून बाह्य कोनाचं माप 50 अधिक 70 त्याच्या बेरजे एवढे येणार आहे. म्हणजे उत्तर येणार आहे 120 आणि आहे पर्याय क्रमांक 2. काही जणांच्या डोक्याला मुंग्या आल्या असतील, थोडं डोकं गरम झालं असेल, होऊ शकतं. कारण तुम्हाला अजून असल्या प्रश्नांचा सराव नाही की एकाच प्रश्नामध्ये 2-3 संकल्पना वापराव्या लागतात. तुम्हाला आतापर्यंत सवय कशी होती? सांगा रे रेषीय जोडी, सांगा रे करस्पॉन्डिंग अँगल्सची पेअर. तसं नाही ना आता. आता इथं 3 संकल्पना एकत्र वापरून उत्तर काढावं लागलं आणि ते मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेले. पुन्हा काहींच्या मनामध्ये काही शंका असली तरी यूट्यूबला हा व्हिडिओ येतो. पुन्हा एकदा सगळी माहिती शांतपणे नीट पहा. व्हिडिओ पॉज करून म्हणजे थांबवून पहा. उत्तर ॲक्च्युली तुमच्या वहीमध्ये हे थांबवून नंतर लिहून घ्या. मग तुम्हाला कळेल की 3 संकल्पना मी कशा वापरलेल्या आहेत. पुन्हा थोडक्यात सांगतो. मी काय केलं? DC ही रेषा पुढं वाढवली. ती रेषा DE रेषेला P या पॉईंटमध्ये छेदली. 110चा हा कोन आणि इकडचा हा 110चा कोन अल्टरनेट म्हणजे व्युत्क्रम कोन आहेत म्हणून ते समान. हा 110 वाला आणि हा 70 वाला पेअर लिनियर पेअर आहे म्हणून हा 70 आला आणि हा बाह्य कोन आहे म्हणून 50 अधिक 70 120 असं मी उत्तर काढलेलं आहे. तुम्ही नंतर निवांत पाहू शकता, काही अडचण नाही. 2025-26ची जी परीक्षा तुम्ही डिसेंबर महिन्यामध्ये देणार आहात, येत्या डिसेंबर महिन्यामध्ये 2ऱ्या किंवा 3ऱ्या रविवारी ती परीक्षा असते, तेव्हा हा प्रश्न तुम्हाला दिसेल. आणि पुढचं जे प्रकरण आहे ते घातांक व घनमूळ त्याच्याबद्दलचं आहे. ते आपण नंतरच्या तासाच्या वेळेला पाहूया. म्हणजे आत्ता मला तुम्हाला जे सांगायचं होतं ते या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे मी माझं प्रेझेंटेशन जे आहे ते थांबवलेलं आहे. आता तुम्हाला बोलण्याची संधी आहे. काय संधी आहे बोलण्याची? तुम्हाला झालेल्या तासाबद्दलचं तुमचं जे मत आहे ते 1-2 वाक्यांमध्ये अगदी सहजपणे व्यक्त करायचं आहे. करताय का व्यक्त? कोण बोलतंय बरं त्या विषयावरती? नवीन विद्यार्थिनी आज जॉईन झालेले आहेत. नवीन विद्यार्थ्यांनी कोणीतरी बोला. नेहमीचे आपले विद्यार्थी बोलतातच. नवीन कोण जॉईन झाले त्यांनी मेसेज टाका बरं की मी आजच जॉईन झालेलो आहे किंवा झालेले आहे. आय एम न्यू असं लिहिलं तरी चालेल थोडक्यामध्ये. म्हणजे लगेच तो मेसेज माझ्यापर्यंत पोहोचेल. मी त्या विद्यार्थ्याला माईक ऑन करायला सांगतो आणि त्याला आज बोलायला लावतो. बाकीच्यांचे अनुभव आहेतच आपल्याला माहीत आहे. बोगुलकर असं एक नाव दिसतंय. बोगुलकर, बोल बरं, काय म्हणणं आहे तुझं? माईक चालू कर आणि मग बोल. सर तुमचे तास पहिल्यांदा मला कळत नव्हतं शाळेत, पण तुमचं बघितल्यावर जरा समजायला लागले. तुम्ही नीट समजवता ते कळायला लागले मला जरा. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. आणि अशा प्रकारचे प्रश्न येतात हे कळलं तर तुम्ही त्या दिशेने अभ्यास कराल. म्हणून मी त्याच प्रकारचे प्रश्न घेतोय. अगदी साधे प्रश्न घेऊन मग उपयोगच काय नाही. कारण तुम्हाला जर मी साधं शिकवलं तर ते लगेच कळेल आणि परीक्षेत अवघड प्रश्नाला तुम्ही म्हणाल की शिकवलेलं काहीच नाही आलं. तसं नको ना व्हायला. म्हणजे तुम्हाला आता एक कळलं की नाही या शेवटच्या उदाहरणातनं? किती संकल्पना एकत्र केल्यावर उत्तर निघतं? सहज उत्तर निघत नाही. दुसरं कोण आहे अजून आज जॉईन झालेल्यापैकी? कड असं एक नाव दिसतंय. नवीन आहे का? ठीक आहे, माईक चालू करा आणि बोल बरं. बऱ्याच वेळेला मी फक्त आडनावच सांगतोय. कारण काय होतं की ते जे मोबाईलमध्ये नावं असतात ना, आपल्या आईचं नाव किंवा वडिलांचं नाव तिथं शक्यतो लॉग इन केलेल्या नावाला असतं म्हणून मी आडनाव सांगतो. कड म्हणून KAD असं नाव लिहिलेलं आहे. ते विद्यार्थ्याने बोलायचं माईक चालू केल्यावर. बोल. तुम्ही शिकवताय ते चांगलं समजतंय. कुठून बोलतोय तू? जिल्हा कुठला आहे तुझा? वाकी वाशिम खेड. जिल्हा. हा, म्हणजे आमचे ते भड सर आहेत तिथं, ते कारंजा लाडला, ते मित्र आहेत आमचे. मी दौंडकर सरांची अरे विद्यार्थिनी वा, आहे. छानच. आणखी इकडं
कुणी हात वरती केलेला नाही. दोन्ही हात जे वरती आले होते ते आपण बघितलेले आहेत आणि दोन्हींची माहिती विचारलेली आहे. ओके. अजून कोणाला जर एका मिनिटामध्ये बोलायचं असेल तर बोलून घ्या. अन्यथा मग आपण नेहमीप्रमाणे मीटिंग लेफ्ट करायला सुरुवात केली तरी चालेल. सर रोज तास असणार आहे का? आता कसं होतं की मला शाळा पण आहे, मला घर पण आहे आणि मी शाळा सांभाळून मग घरी आल्यानंतर हे काम करतो. त्यामुळं मी दररोज संध्याकाळी 7:30 7:15ला हा तास घेतो. पण आता काही कौटुंबिक कामानिमित्त जर मला बाहेर जावं लागलं, काही वैयक्तिक काम असते जावं लागलं, तर तशा दिवशी मी लिंक टाकतच नाही तासांची. लिंक नाही आली की समजायचं आज तास नाही. शक्यतो आठवड्यातले 4 ते 5 दिवस तास घेण्याचा माझा प्रयत्न असेल. तेवढ्या वेळेत आपल्याला अनेक प्रश्न म्हणजे आता माझ्याकडे किती PPTs आहेत तर 2017-18 पासून बौद्धिक क्षमता चाचणीचे सगळे प्रश्न 700 750 प्रश्न ते आहेत. गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र याचे पण 2018-19 पासूनचे सगळे प्रश्न PPT मध्ये घेतलेले आहेत. तेवढे जरी नुसते आपण पाहिले तरी सुद्धा आपण अख्खं पुस्तक पाहणार आहोत. आमचे यापूर्वी काही तास झालेले आहेत ते यूट्यूबमध्ये जाऊन बघायचं. यूट्यूबचं नाव आहे महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन आणि महमूदचं स्पेलिंग बऱ्याच वेळा चुकतं. ते आता जे दिसतंय तुमच्या स्क्रीनवरती माझ्या नावाच्या खाली ते नाव टाकलं की तुम्हाला व्हिडिओ तो सापडेल. ते नाव लिहून ठेवा. ते चॅनलचं नाव आहे. जगदाळे काय म्हणती? आमची 8वी अ मधली विद्यार्थिनी जगदाळे बोल. माईक चालू करून बोल. नाही सर, नाही काय बोलायचं. काय नाही बोलायचं. ठीक आहे, असू दे मग. माईक बंद कर मग. ठीक आहे. बाकीच्यांनी मग मीटिंग लेफ्ट करा म्हणजे मला शेवटी थांबल्यावर मीटिंग बंद करता येते. धन्यवाद.